नमस्कार मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील सर्व घरकुल लाभार्थ्यांसाठी एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे। तर घरकुल लाभार्थ्यांना वाढीव 50,000 रुपयाचं अतिरिक्त अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली असून आता या सर्व अनुदानाचं वितरण सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सुरू झालेलं आहे। आणि मित्रांनो, या संदर्भात अनेक लाभार्थ्यांचे प्रश्न येत आहेत की नेमकं कोणते लाभार्थी या वाढीव अनुदानासाठी पात्र असणार आहेत। ज्यांना घरकुलाचे तिन्ही हप्ते मिळाले आहेत त्यांना सुद्धा हे अनुदान मिळणार आहे का? त्यासोबतच राज्य पुरस्कृत योजनांमधील लाभार्थी पात्र असतील का? आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मधील लाभार्थ्यांना फायदा होणार आहे का? आणि त्यासोबतच हे 50,000 रुपये नेमकं कशासाठी दिले जाणार आहेत? तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संदर्भातील संपूर्ण आणि महत्त्वाची माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मनातील सर्व प्रश्न क्लिअर होणार आहेत। तर मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून 4 एप्रिल 2025 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। तर या शासन निर्णयानुसार राज्यातील घरकुल लाभार्थ्यांना वाढीव 50,000 रुपयाचं अतिरिक्त अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। यामध्ये 35,000 रुपये घरकुल बांधकामासाठी आणि 15,000 रुपये सोलर यंत्रणा उभारण्यासाठी अशा स्वरूपामध्ये अनुदान दिलं जाणार आहे। तर मित्रांनो, प्रत्येक घरकुलावर सौर ऊर्जा प्रणाली उभारली जावी आणि ग्रामीण भागामध्ये विजेची बचत व स्वयंपूर्णता वाढावी, हा या मागचा मुख्य उद्देश असल्याचं शासनाने स्पष्ट केलेलं आहे। तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या वाढीव 50,000 रुपयांच्या अनुदानासाठी नेमकं कोण पात्र असणार आहे? तर मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध ग्रामीण घरकुल योजनेमधील लाभार्थी आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत पात्र झालेले लाभार्थी या अनुदानासाठी पात्र असणार आहेत। विशेष करून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आणि मोदी आवास योजना आणि त्यासोबतच इतर राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजना या योजनेंमधील 2024 आणि 2025 मधील मंजूर लाभार्थ्यांना हे अतिरिक्त 50,000 रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे। तर मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 हा टप्पा सन 2024 आणि 2025 पासून सुरू करण्यात आलेला असून हा 2028 आणि 29 पर्यंत राबवला जाणार आहे। आणि याच कालावधीमध्ये पात्र होणाऱ्या लाखो लाभार्थ्यांना या वाढीव अनुदानाचा लाभ मिळणार आहे। तर राज्य शासनाने जवळपास 19 लाखांपेक्षा अधिक घरकुलांचं उद्दिष्ट निश्चित केलेलं असून पात्र लाभार्थ्यांना अतिरिक्त निधी देण्यासाठी राज्य हिस्सा वाढवण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आता एक महत्त्वाची अट लक्षात ठेवा, या 50,000 रुपयापैकी 15,000 रुपये हे सोलर यंत्रणा उभारण्यासाठी दिले जाणार आहे। म्हणून जर एखाद्या लाभार्थ्याने सौर ऊर्जा प्रणाली बसवली नाही तर त्यांना 15,000 रुपयांचा भाग मिळणार नाही। म्हणजेच घरकुल बांधकामासाठी 35,000 रुपये आणि सोलरसाठी 15,000 रुपये अशा पद्धतीने या वाढीव 50,000 रुपये अनुदान वितरित केले जाणार आहे। तर मित्रांनो, आता अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये अजून एक प्रश्न आहे की माझा घरकुल आधीच मंजूर झाला आहे किंवा मला हप्ते मिळाले आहेत तरी मला हे अनुदान मिळणार का? तर मित्रांनो, जर तुमचा घरकुल सन 2024-25 मधील मंजूर उद्दिष्टांमध्ये असेल आणि तुम्ही संबंधित योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी असाल तर तुम्हाला हे वाढीव अनुदान मिळण्याची पूर्ण शक्यता आहे। म्हणून तुमची मंजुरी कोणत्या वर्षातील आहे ते एकदा नक्कीच चेक करून घ्या। त्यासोबतच पुढील काळामध्ये ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी अधिक वेगाने केली जाणार असून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने निधी वितरित केला जाणार आहे। म्हणून लाभार्थ्यांनी आपली सर्व कागदपत्रे योग्य ठेवावीत। तुमचं बँक खातं ऍक्टिव्ह आहे का ते एक वेळेस चेक करून घ्या। त्यासोबतच तुमच्या खात्याला आधार लिंक आहे का ते एक वेळेस तपासून घ्या आणि ग्रामपंचायत किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्कात राहा। तर मित्रांनो, घरकुल लाभार्थ्यांसाठी ही एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक अपडेट आहे। जर तुमच्या ओळखीमध्ये एखादा घरकुल लाभार्थी असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्कीच शेअर करा, जेणेकरून योग्य माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल। आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।